नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना आता 1 लाख रुपये जे आहेत ते 1 लाख रुपये मिळणार आहेत आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये निधी वितरण जे आहे ते शासनाकडून इथे करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे निधी वितरण करण्यात आलेले आहे, सोबतच मित्रांनो या 1 लाख रुपयांच्या निधीसाठी कोण कोण मुली पात्र असणार आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। आणि लेक लाडकी योजनेसंदर्भातील अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल मित्रांनो तर चॅनलवरती ऑलरेडी आपण या संदर्भातील व्हिडिओ बनवलेले आहेत। चॅनलला भेट देऊन लेक लाडकी योजनेसंदर्भातील इतर जे व्हिडिओ आहेत ते नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही जी योजना आहे ती इथे शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे आणि यासाठी 19,70,00,000चा निधी जो आहे तो इथे महाराष्ट्र शासनाकडून वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर तुम्ही इथे पुढे पाहू शकता, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांमध्ये 19,70,00,000 रुपये निधी जो आहे तो इथे वितरित करण्यात आलेला आहे आणि याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हानिहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही इथे विभागामार्फत करण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास 35,000 प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील 15 दिवसात तालुकानिहाय किंवा जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जे आहे ते इथे केलेले आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना लाभ जो आहे तो इथे दिला जाणार आहे आणि मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, इयत्ता 7वीत गेल्यावरती 7,000 रुपये, त्यानंतर मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम जी आहे ती लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना दिली जाणार आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की ही योजना कोणाला लागू होणार आहे। तर दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही जी योजना आहे मित्रांनो ती इथे लागू असणार आहे। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला ही जी योजना आहे ती इथे लागू असणार आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखपेक्षा जास्त जे आहे ते जर नसेल तरच त्या कुटुंबातील मुलींना ह्या योजनेचा लाभ जो आहे मित्रांनो तो इथे दिला जाणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीसोबत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।